गाईज, कशा आहात? तर आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत। तर आज खूप इच्छा झाली शेवयांची खीर खाण्याची, तर मग मी बनवायला घेतली। तर बघूयात कशी बनवायची, मी तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा। तर घेऊयात बनवायला आणि बघू शकता किती सुंदर झालेली आहे खीर आणि खूप मस्त लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता पहिल्यांदा तर आपण इलायची कुटून घेऊयात व्यवस्थित। इथे मी 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत इलायचीच्या, त्या आता मी मस्तपैकी कुटून घेते। आणि कुटून झाल्यावरती मग जे ड्रायफ्रुट्स, म्हणजे की मी बदामच घेतले होते इथे फक्त, कारण माझ्याकडे बदामच अवेलेबल होते, तर मी फक्त बदामच घेतले आणि बदामला बारीक बारीक कट केले। बघू शकता अशा प्रकारे कापून घेतले मी बदाम। आणि मग बदाम कापून झालं की मग मी पुढची तयारी करायला घेतली। तर पहिलं तर बदाम कापून घेऊयात आणि मग पुढचं मी सांगते तुम्हाला। तर अशा प्रकारे आपले ड्रायफ्रुट्स कट करून झालेले आहेत, म्हणजेच की बदाम। आता मी शेवया घेतलेल्या आहेत। तर शेवया तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या क्वांटिटीनुसार घ्यायचे। तर आता मी गॅसवर पातेलं ठेवलंय। तर थोडंसं तापलं की मग आपण तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आणि खिरीमध्ये तर तुपाचाच वापर करा शक्यतो, कारण की तुपाशिवाय टेस्ट नाही आहे। तर तूप टाकून घेते मी। तूप थोडंसं गरम झालं तर मग आपण त्याच्यामध्ये आता मनुका आणि मगाशी चिरलेला बदाम ते टाकून थोडंसं फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे तुपातनं थोडंसं फ्राय करणार त्याला। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। पहिला तर मनुका टाकलेला आहे आणि तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, पण मी टाकलेलं आहे इथे कारण छान चव येते त्यांनी। तर बदाम आणि मनुका टाकलेला आहे, तर फ्राय करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये शेवया आपण फ्राय करून घेऊयात। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही 5 ते 10 मिनिटं। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा। तर आता झालेलं आहे आपलं, तर दूध टाकून घेऊयात। 5 ते 10 मिनिटं चांगलं त्याला परतलेलं आहे आपण। तर आता दूध टाकून घेऊयात। इथे मी 1 लिटरचं पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। तर दूध टाकून झालेलं आहे आणि 1 मिनिट पण न थांबता आपण ही कंटिन्युअसली हलवत राहायची आहे खीर, नाही तर ती खीर फुटते। जर आपण ती कंटिन्युअसली हलवली नाही तर ती फुटण्याची शक्यता आहे। तर तिला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। आणि ह्याच्यात आपण आता साखर टाकणार आहोत। तर साखर सुद्धा तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे। आणि इथे मी जायफळ असतं, जायफळ माहितीच असेल तुम्हाला, तर ते पण खिसून टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि जायफळ थोडंसंच टाकायचं आहे खिसून। आणि ते साखर टाकलेली आहे, साखर तुमच्या अंदाजानुसार क्वांटिटीनुसार तुम्ही टाकू शकता। तर बघू शकता अशा पद्धतीने टाकलेली आहे मी। तर घेऊयात आपण मस्तपैकी आता खिरीला हलवून।
आपली खीर खाण्यासाठी। तर नक्की ट्राय करून बघा ही खीरची रेसिपी। तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगायला विसरू नका कशी झाली होती। आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल।